कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरण जलविद्युत प्रकल्प बोशीर आणि शिलार धरणांविरोधात कर्जतकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। कर्जत बचाव समितीच्या वतीने लोकमान्य टिळक चौकात आयोजित एकदिवसीय धरणं आंदोलन तब्बल 2000हून अधिक नागरिकांनी सह्या करून प्रकल्पांना विरोध दर्शवला। आंदोलनकर्त्यांनी टोरण कंपनीच्या 332 एकर प्रकल्पावर तीव्र आक्षेप घेत यातील 600 एकर जमीन घनदाट वनक्षेत्र असल्याचा दावा केला। पश्चिम घाटातील जीववैविध्यतेला या प्रकल्पांमुळे मोठा धोका निर्माण होणार असून लाखो झाडांची तोड होण्याची भीती व्यक्त करण्यात आली। तसेच हायटेन्शन वीज वाहिन्यांमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार असल्याचेही सांगण्यात आले। आंदोलनाचे नेतृत्व अॅडव्होकेट कैलास मोरे यांनी केले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे, बाजीराव दळवी, रंजन दातार, राजाबाई कोठारी, अॅडव्होकेट योगेश देशमुख, कृष्णा जाधव, पप्पू देशमुख यांच्यासह अनेक शेतकरी, ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी सहभागी झाले होते। आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की कर्जत तालुक्यात अनेक धरणे उभी राहत असली तरी त्या पाण्याचा स्थानिकांना लाभ मिळत नाही। कोंढाणा, पोशीर आणि शिलार धरणांमधील पाणी मुंबई आणि नवी मुंबईसाठी वळवलं जात असून स्थानिक नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवले जाते। दरम्यान कर्जतची हिरवाई आणि पर्यावरण वाचवण्यासाठी आता रस्त्यावर उतरून लढण्याची वेळ आली आहे, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला। धरणे आंदोलन आम्ही इथे ठेवलेलं आहे आणि या निमित्ताने पाहिलं असेल हजारो कर्जतकर या आंदोलनाला त्यांनी भेट दिलेली आहे। म्हणजे कोंढाणा धरणाचं आता पत्रक आम्ही छापलेलं आहे, ते पत्रक वाचा, त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे का कोंढाणा धरणाचं पाणी हे कुठं जाते तर नवी मुंबईला जातंय, पालीबतुलीचं पाणी कुठं जातंय तर मुंबईला जातंय, पोशीर शिरारचं पाणी कुठं जातंय तर नवी मुंबई, पनवेल, बदलापूर आणि अंबरनाथ नगर परिषदला जातंय। म्हणजे तिथल्या नगर परिषदांना पुढच्या 20 वर्षाचा प्रश्न पडलेला आहे आणि कर्जतकरांना मला वाटतं आपण झोपा काढतोय आणि मी तर म्हणतो झोपा काढू नका, पण कोणतरी येऊन आपल्यावर काहीतरी करतोय तेवढी तरी जागृती आपण ठेवली पाहिजे। म्हणजे ह्या सर्व धरणातलं जे काही पाणी आहे पोशीर शिलारमधला 10,000 एकर जमीन संपादित होणार आहे, त्याच्यातली बऱ्यापैकी जागा ही फॉरेस्टमध्ये जाणार आहे। त्याच्यानंतर पालीभुतुलीचं धरण इतक्या वर्ष या स्थानिकांच्या कालव्यामार्फत शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी आणि पिण्यासाठी तयार केलेला ते पाणी सुद्धा आता कुठे MIDCला ट्रान्सफर होणार आहे। मग कर्जतला राहिलंय काय? टाटाचा प्रोजेक्ट आहे, 100 वर्षापासून वीज निर्मिती होते, 1% तुम्हाला वीज नाही, 1% तुम्हाला सबसिडी नाही। म्हणजे टाटाच्या विजेचा तुम्हाला फायदा झाला का? अजिबात नाही। आज सुद्धा अशी गाव आहे दहिवली सारख्या ठिकाणी 32 तास लाईट नव्हती शहरामध्ये, दहिवली एक ट्रान्सफॉर्मर मध्ये खराब झाला तर। म्हणजे कर्जतमध्ये लोकांना 20-30 तास अंधारात राहावं लागतंय। म्हणजे टाटाचा काय फायदा झाला का तुम्हाला? बरं, टोरेंट येणार आहे 3000 मेगावॅट, त्याच्यामध्ये ऍडव्हर्टायझिंग करण्यासाठी आता एक यंत्रणा उभी केलेली आहे। संतोष आपल्या पेरणे साहेबांनी खरोखर सर्व पत्रकारांचं अभिनंदन केलं पाहिजे। काही पत्रकार त्याच्यामध्ये त्या ऍडव्हर्टायझिंग करण्यामध्ये पुढे आहेत। असो, तुम्ही नक्कीच कर्जतच्या विरुद्ध जा, तुम्ही कंपनी बरोबर जा, तुम्ही आता गुजरातचे नागरिक बना। तर या पत्रकारांना माहिती आहे आम्ही भूमिपुत्र आहेत, आम्हाला कर्जतकरांची मांडणी केली पाहिजे, आम्हाला त्यांच्यावर बोललं पाहिजे, म्हणून ते बोलतायत। नमस्कार, माझं नाव जितरत्न मनोहर जाधव, हे बहुजन समाज पार्टी रायगड जिल्हाध्यक्ष आहे। बंधूंनो, आमच्या कर्जत तालुक्यामध्ये जे टोरेंट प्रकल्प आलेला आहे, हा जो प्रकल्प ज्या भागामध्ये आहे तो आमच्या कर्जत तालुक्याचा कॅचमेंट एरिया आहे। जो आपण प्रॉपर कॅचमेंट एरिया बोलतो तो कर्जत तालुक्याचा कॅचमेंट एरिया आहे आणि त्याच्यामधून नदी नाले जे काही आमच्या कर्जतला तिथून उगम पावतात। अशा ठिकाणी जर असे प्रकल्प होत असतील आणि तिथलं पाणी अडवलं जात असेल किंवा त्या पाण्याचा उपयोग कोणत्याही प्रकल्पासाठी केला जात असेल तर मग कर्जत तालुक्याला पाणी कुठून मिळणार? आणि कॅचमेंट एरियाचा वापर तुम्ही याच्यासाठी करत असाल तर तालुक्याला पाण्याचा स्रोतच नाही कुठून मिळणार। मग असं जर होत असेल तर मग आमच्या कर्जतकरांना पाणी कुठून मिळेल आणि पाण्याशी निगडीत जे काही आमच्या कर्जत तालुक्यातील नागरिकांचे व्यवसाय आहेत त्याचं काय होणार? हा एक खूप मोठा प्रश्न आज उद्भवलेला आहे। तर हा जर प्रकल्प आमच्या कर्जतमध्ये आला तर ते म्हणतात की हा ग्रीन प्रकल्प असेल, ग्रीन प्रोजेक्ट आहे, पण झाडं तोडून खरंच हा ग्रीन प्रकल्प होणार आहे का? हा एक मोठा प्रश्न आहे। आता तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो। आमच्या कर्जत तालुक्यामध्ये आम्ही राहतो गुणग्यामध्ये जो काही फॉरेस्ट ऑफिस आहे तिथे पण त्यांनी वृक्षतोड केलेली आहे विदाऊट परमिशन। आमचे नरेश जाधव इथे बसलेले, त्यांनी पहिला अर्ज केला त्याच्यासाठी, परंतु त्यांनी विना परवानगी तिथे वृक्षतोड केलेली आहे। जर फॉरेस्ट ऑफिस असं करू शकतो, त्यांच्याच भागामध्ये ते वृक्षतोड विना परवानगी करू शकतात, तर मग इथे ते करू शकतात आणि हे धोकादायक आहे। तर मी माझ्या बहुजन समाज पार्टीच्या वतीने या सगळ्याचा विरोध करतो आणि कडक विरोध करतो आणि याच्यापेक्षाही जर उग्र आंदोलन उभं करण्याची आपल्याला गरज लागली तर त्याच्यामध्ये आमचा संपूर्ण सहभाग असणार आहे। आणि या 600 हेक्टर जमिनीमध्ये आपण जर पाहितलं तर लाखो झाडं तुटणार आहेत। ज्या वेळेला
उद्धव साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला 2023 साली या प्रोजेक्ट संदर्भात माहिती मागवली गेली, त्यावेळेला माहिती त्यावेळच्या सरकारने अशी माहिती दिलेली आहे की ह्या खोऱ्यामध्ये मोठी मोठी झाडं असल्यामुळं आणि हे संवेदनशील क्षेत्र आहे, इको सेन्सिटिव्ह झोन आहे आणि त्यामुळे हा प्रकल्प येथे होऊ शकत नाही. परंतु कालांतराने सरकार बदलल्याच्या नंतर 2च वर्षामध्ये ह्या प्रोजेक्टला परवानगी देण्यात आली. तर हे धनाढ्यांचे झोली भरण्यासाठी या सरकारने हा घेतलेला निर्णय आहे. बांधवांनो, हा प्रोजेक्ट जर येथे झाला तर साधारण मी तुम्हाला सांगतो 100 गावांमधून टॉवर लाईन जाणार आहे आणि आपल्या जमिनी जसे आता माझे मित्र दादा म्हणाले की 1 एकर आणि 2 एकरचा शेतकरी आपल्या या कर्जत तालुक्यामध्ये उरलेला आहे आणि त्याच्या 1 एकर क्षेत्रातून जर ही टॉवर लाईन तेथे गेली तर त्याला भविष्यामध्ये शेतीपूरक मग तबेला शेती मग गुरांचा गोठा किंवा पोल्ट्री सारखा व्यवसाय कुठलाच शेतीपूरक व्यवसाय त्याला करता येणार नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या पेपर नोटीसमध्ये जेवढी गावं आहेत त्या गावांच्या मध्ये मोरे साहेब आपण जाऊन गाव बैठका घेऊन लोकांच्या मध्ये जनजागृती करून येणाऱ्या काळामध्ये तीव्र असं आंदोलन या टोरेंट, शिलार आणि पोशीर हे जी धरणं ही 2 धरणावरती सुद्धा छोटे छोटे पॉवर प्लांट बसवले जाणार आहेत. त्याच्यामुळे आपण म्हणतो की टोरेंटचाच प्रोजेक्ट पॉवर प्लांट आहे, तर तसं नाहीये. जेवढी धरणं होतील तेवढ्या धरणांच्या वरती पॉवर प्लांट उभा राहील आणि मग तालुक्यामध्ये एक टॉवरचं झालं आपल्या तालुक्यामध्ये एक तयार होईल. म्हणून याच्यामधून जर आपल्याला आणि आपल्या शेतकरी बांधवांनी मेन महत्वाचा मुद्दा की जे आपले आदिवासी बांधव आहेत त्यांना शासनाने दिलेली जी दली भूभाग आहे त्या जमिनीमध्ये ते वर्षानुवर्ष शेती करत आहेत, फळझाडं लावलेली आहेत. अशा जमिनीमध्ये त्यांना विश्वासात न घेता ही टोरेंट कंपनी अतिक्रमण करून त्यांच्या छाताडावर बसण्याचं काम येथे करत आहे. म्हणून याला वाचा फोडण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपण लढा उभा करू आणि कर्जत तालुक्याचा होणारा ऱ्हास जे काही आता आपण टोरेंटचं प्रोजेक्ट जो बनतोय ते जो खोरं आहे साधारण बांधापासून 30 ते 35 किलोमीटर जंगल तुटलं जाणार आहे. बांधवनं आत्ताची जी आपली 40-42 डिग्री हीट आहे, ज्या वेळेला ही 2 पोशीर शिलार धरण आणि टोरेंट या धरणांच्यासाठी जी झाडं तोडली जातील ती साधारण 10,000 एकरपेक्षा जास्त जागेवरची झाडांची कत्तल होणार आहे. आणि मग आपण विचार केला पाहिजे की आता जर 40 डिग्रीच्या पुढे हीट असेल तर येणाऱ्या 2 वर्षांनंतर या कर्जत तालुक्यामधली हीट ही साधारण 50 डिग्रीच्या वरती गेलेली असेल. मी हे आपल्याला कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ.